महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ की पुणे के मोरेश्वर सभागृह निशिगंधा बैंक्वेट में राज्य स्तरीय बैठक व पदनियुक्ति समारोह का आयोजन किया गया। इस समारोह में न्यूज 18 लोकमत ब्यूरो चीफ गोविंद वाकड़े का संगठन के प्रदेशाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष के रूप में विदर्भ मतदार के नयन मोंडे का चयन किया गया। साथ ही प्रदेश कार्याध्यक्ष पद की जिम्मेदारी नीलेश सोमानी को सर्वसम्मति से सौंपी गई है। सभी ने नयन मोंडे के साथ चयनित सभी पदाधिकारियों का अभिनंदन कर भविष्य के लिए शुभकामनाएं दी है। नमस्कार, मी नयन मुंडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विदर्भ अध्यक्ष म्हणून आता माझी नुकतीच पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड झालेली आहे आणि या निवडीमागे प्रदेश महासचिव आदरणीय आरोटे साहेब, त्याचप्रमाणे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष, त्याचप्रमाणे संघटनेच्या सर्व मान्यवरांनी एकमताने माझी निवड केली, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो। आणि संघटनेने दिलेले जे आम्हाला हे आहे की पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत, पत्रकारांच्या राज्यस्तरावरील समस्या आहे आणि जिल्ह्यातही समस्या आहेत, महिला पत्रकारांच्या समस्या, अशा बऱ्याचशा समस्या आहेत। त्या समस्या घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यापुढे आंदोलन उभारणार आहे, जनजागृती करणार आहे। त्या सर्व जे संघटना आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचं मी पालन करणार आहे। आणि या निमित्ताने एक सांगू इच्छितो की सर्व पत्रकारांनी अमरावती शहरासह जिल्ह्यातील त्याचप्रमाणे विदर्भातील पत्रकारांना नम्र विनंती आहे की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं व आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एकजुटीने लढा द्यावा। मध्यंतरी तत्कालीन अध्यक्ष मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते मंत्रालय एक पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली आणि ते ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रा होती। त्या माध्यमातून आपल्याला एक पत्रकारांचं महामंडळ, त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ हे सरकारने दखल घेऊन त्याची स्थापना केलेली आहे। त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आणि त्याचप्रमाणे जे सेवा करतो बोलो क्या पेन्शनमध्ये ज्या अटी आहेत, अटी जाचक केलेल्या आहेत, त्या जाचक रद्द करण्यात याव्या आणि पत्रकारांना सरसकट जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना पेन्शन लागू करण्यात यावं, यासाठी सुद्धा संघटना एक आंदोलन उभारणार आहे। आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो आणि यापुढे विदर्भाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्व सहकार्याने आणि आपल्या पाठबळाने त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। समाचार संकलन अशोकभाई जोशी।